अंजली आणि दीक्षा दोघी जावा होत्या. त्यापैकी अंजली ही मोठी जाव आणि दीक्षा ही लहान जाव होती. अंजलीचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती आणि दीक्षाचं नुकतं 6 महिने लग्न झालं होतं. त्यामुळे घरातील सगळी जबाबदारी अंजलीवरच होती. एका संध्याकाळी अंजलीचा दीर निलेश तिला म्हणाला, वहिनी, मला सकाळी लवकर आवरून कामाला जायचं आहे, त्यासाठी मला लवकर टिफिन करून देशील का? अंजली म्हणाली, हो भाऊजी, तुम्ही नका काळजी करू, मी तुमचा टिफिन तयार करून देते. हे सगळं दीक्षा ऐकत होती. ती तिथे येऊन म्हणाली, अंजली ताई, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही लवकर उठू नका, मी यांचा टिफिन करते. अंजली ठीक आहे म्हणाली आणि नंतर दीक्षा आणि तिचा नवरा झोपण्यासाठी गेले. सकाळी लवकर उठायचं नाही म्हटल्यावर अंजली जरा पुस्तक वाचत बसली. कथा मोठी होती त्यामुळे तिला झोपायला उशीर झाला. सकाळी ती थोड्या उशिरा उठली आणि बघते तर निलेश ऑफिसला जाण्यासाठी आवरत होता. तिने किचनमध्ये पाहिलं तर दीक्षा तिथे नव्हती. किचन मधल्या वस्तू आणि भांडी जिथल्या तिथे होती. हे पाहून अंजलीला वाटलं की दीक्षा अजून उठलीच नाही. तिने विचार केला की तिला उठवायला गेलं तर 5-10 मिनिटे जातील आणि आंघोळ करायला 15-20 मिनिटे लागतील. आंघोळ न करता किचनमध्ये आलेलं सासूबाईंना आवडत नाही, म्हणून तिने पटकन स्वतःच निलेशसाठी टिफिन तयार केला. बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली आणि तोपर्यंत निलेशचंही आवरून झालं. तिने डब्बा निलेशच्या हातात दिला. तो थँक्यू वहिनी म्हणत ऑफिसला गेला. त्या तासाने दीक्षा उठली. तिने पाहिलं की निलेश जागेवर झोपलेला नव्हता. घड्याळात पाहिलं तर खूप उशीर झाला होता. ती पळतच किचनमध्ये आली. तिथे अंजली किचन आवरत होती. दीक्षा म्हणाली, सॉरी ताई, आज मला उठायला उशीर झाला. निलेश टिफिन न घेताच गेले. अंजली म्हणाली, नाही दीक्षा, मी बनवून दिला निलेश भाऊजींना टिफिन. हे ऐकून दीक्षाला राग आला. ती म्हणाली, तुम्ही का दिला माझ्या नवऱ्याला टिफिन? मला का उठवलं नाही? कधीही तुम्हाला क्रेडिट मिळवायचं असतं म्हणून तुम्ही हे सगळं मुद्दाम करता. दीक्षाला आपल्या नवऱ्याला अंजलीने टिफिन करून दिल्याचं कौतुक वाटलं नाही. उलट तिचा राग अनावर झाला आणि ती रागात अंजलीला खूप काही बोलू लागली. अंजली म्हणाली, अगं दीक्षा, तू झोपली होतीस, तुला उठेपर्यंत अर्धा तास गेला असता. तोपर्यंत निलेश भाऊजी ऑफिसला निघून गेले असते आणि तेही टिफिन न घेता. मग मला ते आवडलं नसतं म्हणून मी तुला उठवलं नाही. दीक्षा म्हणाली, ते काही असो, पण तुम्ही हे मुद्दाम केलं आहे असंच मला आता वाटायला लागलं आहे. अंजली तिला खूप समजावून सांगत होती तरी दीक्षा काहीच ऐकून घेत नव्हती. त्या दिवशी दीक्षाने काहीच काम केलं नाही आणि अंजली सोबत बोलली पण नाही. त्यांच्या सासूबाईंना कळलं की या दोघी एकमेकींना बोलत नाहीत. नक्कीच काहीतरी झालं असेल. पण सासू समजदार होती. त्यांनी विचार केला की हा त्या दोघींचा प्रश्न आहे, त्या आपापसात मिटवून घेतील. मी मध्ये न पडलेलंच बरं, जावा त्यांचं ते बघून घेतील असं म्हणून सासू देवपूजा करत बसली. दीक्षाला खूप अहंकार होता, पण अंजलीला तिच्याशी बोलल्याशिवाय राहत नव्हतं. मग ती स्वतःहून तिच्यापाशी गेली आणि म्हणाली, दीक्षा, किती रागवणार आहेस माझ्यावर? जे झालं ते सोडून दे, चल आपण बाहेर गप्पा मारत बसू. पण दीक्षा काहीच न बोलता बेडरूम मध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी दीक्षा रुसून बाहेर बसली होती. अंजली तिच्याजवळ गेली आणि रडून तिची माफी मागू लागली. पण दीक्षाला काहीच फरक पडला नाही. ती म्हणाली, तुमच्या मनासारखं झालं आहे तरी तुम्ही का रडत आहात? तुम्हाला सारखं घरात क्रेडिट पाहिजे असतं. सासूबाईंकडून, बाबांकडून, माझ्या नवऱ्याकडून, तुमच्या नवऱ्याकडून, सगळ्यांकडून तुम्हाला कौतुक मिळतं, पण मला एक दिवस सुद्धा माझ्या मनासारखं काम करू देत नाही. सतत तुम्ही तुमची मनमानी करता. तुम्हाला सगळ्यात पुढे करण्याची सवय आहे. घरातील काम करता म्हणजे काय डोंगर उचलता. ही एका मिनिटात होणारी कामं आहेत, ती मला सुद्धा जमू शकतात. तुम्हाला वाटतं की हे काम फक्त तुम्हालाच येतं, पण हा तुमचा भ्रम आहे. तो भ्रम तुम्ही काढा आणि जास्त पुढे करू नका. हे घर तुमच्या एकटीचं नाही, यात माझाही पूर्ण हक्क आहे. त्यामुळे इथून पुढे जी माझी कामं असतील ते तुम्ही अजिबात करायची नाहीत. असं म्हणून दीक्षा किचनमध्ये निघून गेली. अंजली मात्र तिथे शांत बसली होती. नेमकं कुठे चुकलं हेच तिला समजत नव्हतं. मी तिची मदत केली तर ती उलट मलाच का बोलत आहे, असा विचार करून अंजलीला वाईट वाटलं. मग तिने ठरवलं की दीक्षाची जी कामं आहेत ती आपण करायची नाहीत. हळूहळू जावामध्ये छोट्या गोष्टीवरून भांडण होऊ लागले. दीक्षाच्या मनात माझ्याबद्दल इतका राग का आहे हे अंजलीला समजू लागलं आणि तिला ते वाईट वाटलं. पण अंजली दीक्षाला काहीच म्हणत नव्हती. दोघी भांडत होत्या, पण दोघींनाही एकमेकींबद्दल प्रेम होतं. तुझं माझं जमेना, तुझे वाचून करमेना, अशीच त्यांची गत झाली होती. दोघी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हत्या. दीक्षाचं नवीन लग्न झाल्यावर अंजलीने तिला कोणत्याही कामाचं बंधन घातलं नव्हतं. दीक्षा मस्त बाहेर फिरायची. नवीन लग्न झाल्यामुळे अंजलीने त्या दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कामाबद्दल कोणतीच तक्रार केली नव्हती.
दीक्षा ही सासरी माहेर असल्यासारखी वागत होते. रात्री निलेशसोबत फिरायला जाणं, सकाळी उशिरा उठणं ही ती रोज करायची. पण हळूहळू तिला समजू लागलं की घरातील सगळी कामं अंजली ताईच करत आहेत आणि त्यामुळे प्रत्येकजण अंजली ताईचंच गुणगान गात आहे. निलेशही दिवसातून 2-3 वेळा आपल्या वहिनीचं कौतुक तिच्यापाशी करायचा. हे तिला खटकू लागलं. आपल्यालाही अंजलीसारखी इज्जत मिळावी म्हणून ती प्रयत्न करू लागली. अंजलीचा नवरा सुनील पोलीस होता आणि त्याची ड्युटी दुसऱ्या जिल्ह्यात होती. त्यामुळे अंजली सासू सासऱ्यांना सोडून नवऱ्यासोबत गेली नव्हती. पण सुनील शनिवार रविवार सुट्टीला घरी यायचा. तो शनिवारी आला की अंजली नाराज असल्याचं त्याला दिसलं. तिने नाराज असण्याचं कारण सगळं खरं खरं त्याला सांगितलं. मग तिच्या नवऱ्याने सांगितलं आपण महिनाभर कुठेतरी फिरायला जाऊ. त्या महिन्यात दीक्षालाही घरातील कामाची सवय होईल. अंजलीला जावंसं वाटत नव्हतं, पण तिला वाटलं की माझ्या चांगुलपणाचा दीक्षावर परिणाम होत नाही. त्यामुळे मनावर दगड ठेवून ती निघाली. अंजलीला वाटलं हीच ती वेळ आहे की आपण बाहेर गेल्यावर दीक्षा घर खूप छान सांभाळेल. आम्ही फिरायला जाणार आहोत अशी तिने घरातल्यांना कल्पना दिली. पण ती का जात आहे याचं कारण सासूबाईंना कळलं होतं, म्हणून त्या थोड्या नाराज होत्या. त्यांना माहित होतं की आजपर्यंत अंजलीने त्यांची खूप छान काळजी घेतली होती आणि कधीच त्यांना सोडून कुठे बाहेर गेली नव्हती. अंजलीच्या सासू सासऱ्यांची इच्छा होती की दोन्ही मुलांनी एकत्र आनंदी राहावं आणि ती इच्छा अंजली पूर्ण करत होती. पण दीक्षाच्या बोलण्यामुळे सगळं तुटून जाण्याची वेळ आता आली होती. मात्र दीक्षा मनातून खूप खुश होती, कारण अंजली गेल्यावर घराचा सगळा ताबा एका महिन्यासाठी तिच्यावर असणार होता. तिला आता स्वतः घरातील सगळी कामं करून सगळ्यांचं कौतुक मिळवायचं होतं. घरातील सगळ्यांना मी सुद्धा अंजलीसारखी कामं करू शकते हे दाखवून तिला द्यायचं होतं. एकदाची अंजली आणि सुनील गेल्याने इकडे दीक्षाचं रुटीन सुरू झालं. पहिल्या दिवशी दीक्षा सकाळी लवकर उठली, स्वतःचा आवरून सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला. पण चहा नाश्ता करतानाच ती थकून गेल्यासारखी झाली. नंतर ती जोमाने काम करू लागली. आज पहिल्यांदाच तिने सगळं स्वयंपाक बनवला होता. तेवढा चांगला जमला नव्हता, पण तिने पूर्ण केला होता. तरीही सगळ्यांनी तिच्या जेवणाची तारीफ केली. मग भांडी घासणे, कपडे धुणे, सासूबाईंच्या देवपूजेच्या वेळेस त्यांची मदत करणे, सासऱ्यांना त्यांच्या वस्तू शोधून देणे, नवऱ्याला जागेवर सगळं देणं, बाजारातून भाजी आणणे, दळण करणे, पीठ आणणे, फरशी पुसणे, किराण्याची यादी बनवणे, एवढ्या मोठ्या घराला झाडून घेणे, तेही दिवसातून 2-3 वेळा. सासऱ्यांसाठी दिवसातून 2-3 वेळा चहा करणे आणि सासऱ्यांसोबत आलेल्या मित्रांची उठाठेव करणे, एवढं सगळं काम तिच्यावर आलं. तिला वाटलं होतं की जेवण आणि नाश्ता करणं म्हणजे एवढं काम असेल. माहेर एकटीच मुलगी असल्यामुळे आई वडिलांनी तिचे खूप लाड केले होते आणि अति लाडामुळे तिला कामाची सवय नव्हती. पण आता तिला कळून चुकलं होतं की घरकाम म्हणजे गृहिणीसाठी खेळ नाही. सर्वगुण संपन्न गृहिणी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात हे तिला आता उमगलं. दिवसभर धावपळ करून ती दमून जायची. त्यामुळे दीक्षा निलेशच्या आधी झोपी जायची. अंजली घरातील कामं करत होती, म्हणून ती दिवसातून 2-3 वेळा आरशासमोर उभी राहायची. पण आता या कामामुळे तिला एक वेळ सुद्धा आरशासमोर उभं राहता येत नव्हतं. तिला आता अंजलीची आठवण येऊ लागली. कारण अंजली होती तेव्हा ती बाहेर फिरायला जाऊ शकत होती, संध्याकाळी फिरू शकत होती, लवकर झोप आणि उशिरा उठू शकत होती. तिला आता निलेशला एकांतात वेळ मिळावा म्हणून अंजली सगळी कामं करत होती हे तिला कळून चुकलं. अंजली ताईने फक्त माझ्या भल्यासाठी हे सगळं केलं. मला वाटायचं की अंजली ताई स्वतःला क्रेडिट मिळवण्यासाठी हे करत आहेत. पण माझा किती मोठा गैरसमज झाला होता याची तिला जाणीव झाली. तिला अंजली ताईला त्या दिवशी बोललेल्या गोष्टीचं वाईट वाटू लागलं. दीक्षाला तिची माफी मागायची होती, पण कोणत्या तोंडाने माफी मागावी हे तिला समजत नव्हतं. नंतर सुट्टी संपल्यावर सुनील आणि अंजली माघारी आले. दोघांच्या येण्याने घर आनंदित झालं आणि घरात नवीन चैतन्य भरलं. दीक्षाच्या मनात अंजलीबद्दल जे गैरसमज आणि ईर्ष्या होती ती पूर्णपणे नष्ट झाली होती. तिने अंजलीला आल्या आल्या मिठी मारून तिची माफी मागितली. अंजलीला कळलं की दीक्षाला आपली चूक समजली आहे, त्यामुळे ती खूप आनंदी झाली. दीक्षा म्हणाली, अंजली ताई, तुमच्यासारखं मला घर सांभाळता आलं नाही. तुम्ही खूप छान घर सांभाळता. तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि काम मनापासून करता आणि तेही कोणताही आळस न करता. दीक्षाचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले आणि त्या दिवसापासून अंजली आणि दीक्षा दोघी मिळून सगळ्यांची खूप छान काळजी घेऊ लागल्या आणि आपलं घर नेहमी आनंदी ठेवू लागल्या. धन्यवाद.